हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026, शनिवार शके 1948 संवत्सर पराभव अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी. मित्रांनो, आजची अष्टमी तिथी आहे. सायंकाळी 6 वाजून 53 मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे. रात्री 8 वाजून 14 मिनिटांनंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो घंटे योग आहे. दुपारी 3 वाजून 1 मिनिटांनंतर वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालोकरण आहे. सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनंतर कौलकरणाला सुरुवात होईल. सायंकाळी 6 वाजून 53 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल. आणि उद्या पहाटे 5 वाजून 48 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र मेष राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी असेल. सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, सध्या गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहामध्ये गुरु ग्रह 17 जुलैपासून अस्तंगत होत चाललेला आहे. तर वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह 26 जुलैपासून वक्री होत चाललेला आहे. तर हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या कुंडलीच्या माध्यमातून गोचरीने, ते देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या वरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक बळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परादेश्वराः कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक जनवंश लिवंशके 1948 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम सहस्रे दक्षिणायने वर्षा ऋतु आषाढ मासे कृष्ण पक्ष बृहस्पति वासरे भरणी नक्षत्र गंड योगे अन्यथा एवं वृद्धि योगे बालोकर्णे अष्टमी शुभति वीर गोत्रात उत्पन्न में कड़पा मोह पात चतुर्थ क्षेत्र श्री पार्वती पती परमेश्वर पित्यार्थ विधिवत नित्य देव पूजा व इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मळाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनंतर पर्यंत आहे आणि त्यानंतर दुपारी 3 वाजून 1 मिनिटांपर्यंत देखील आहे. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी आणि बारसे करण्यासाठी मुहूर्त या मासात आता नाहीत. जावळ काढण्यासाठी तसेच गृहप्रवेश करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही. मित्रांनो, दिनविशेषमध्ये अष्टमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याला सोडून किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या
नात्यांमध्ये कोणी सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त किंवा पिंडदान रहित अशा श्राद्ध करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पण ते त्याच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो रात्री 8:14 यमघंट योगाला सुरुवात होत आहे. तर या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी करायची आहे, विधिवत पंडिताच्या माध्यमातून. मित्रांनो आणि यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागेल आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जाऊ. मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनाची तीव्रता मात्र ती कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर जनन शांती करणे गरजेचे आहे. अग्निपूर्तीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. मित्रांनो राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार, म्हणून शक्यतो आपण या 1.5 तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला आपल्या कामात अपयश येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि पुढील माझा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.